दिवसभर काम करून शरीर थकतं, पण डोळे मिटले की विचारांचे चक्र सुरू होतं. तुम्ही कधी विचार केलाय का की मऊ गादी आणि शांत खोली असूनही झोप का उडते? आपण औषधं घेतो, उपाय करतो, पण झोप काही येत नाही. आज आपण अशा एका धनिकाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याच्याकडे सर्व काही होते, पण झोप नव्हती. गौतम बुद्धांनी त्याला जे गुपित सांगितले, ते आज तुमच्याही आयुष्यातील रात्रीची शांतता परत मिळवून देऊ शकते. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात सोमदत्त नावाचा एक खूप श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे कशाचीही कमी नव्हती. पण गेल्या अनेक महिन्यापासून तो एका व्याधीने त्रस्त होता. त्याला रात्री झोपच येत नसे. त्याने अनेक वैद्य आणि डॉक्टरांकडे उपचार केले, पण उपयोग झाला नाही. एकदा त्याला समजले की गौतम बुद्ध त्याच्या नगराजवळील उद्यानात आलेले आहेत. सोमदत्त मध्यरात्रीचं बुद्धांकडे पोहोचला. त्याचे डोळे लाल झालेले होते आणि चेहरा निस्तेज दिसत होता. तो बुद्धांच्या चरणी पडला आणि म्हणाला, बुद्ध, मला वाचवा. माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, पण मी रात्री शांतपणे डोळे मिटू शकत नाही. माझे मन सतत कशाचा तरी विचार करत असते. मला झोप का येत नाही? गौतम बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले, सोमदत्त, तू तुझ्यासोबत काय आणले आहेस? सोमदत्त गोंधळला. तो म्हणाला, काही नाही महाराज, मी रिकाम्या हात आलोय. बुद्ध म्हणाले, नाही, तू तुझ्यासोबत गेल्या 10 वर्षातील ओझं घेऊन आला आहेस. तुला झोप येत नाही कारण तू अंथरूण धरतोस, पण दिवस सोडत नाहीस. कल्पना कर, तू दिवसभर हातात एक जड दगड धरून ठेवला आहेस. दिवसभर काम करताना तुला तो जड वाटला नाही, कारण तू कामात व्यस्त होतास. पण रात्री जेव्हा तू विश्रांती घ्यायला जातोस, तेव्हाही तू तो दगड हातात धरून ठेवला आहेस. मग तुझे हात दुखणार नाहीत का? तुला विश्रांती कशी मिळेल? सोमदत्ताला काहीच समजत नव्हते. बुद्ध पुढे म्हणाले, आपले मन ही एक पिशवी आहे. दिवसा तू त्यात लोकांचे टोमणे, भविष्याची चिंता, व्यवसायातील नुकसान आणि जुन्या आठवणी भरत राहतोस. रात्री शरीर तर अंथरुणावर पडते, पण तुझे मन ती पिशवी रिकामी करायला तयार नसते. तू उद्याच्या काळजीत किंवा कालच्या दुःखात अडकलेला असतोस. जोपर्यंत तू दिवसाला निरोप देत नाहीस, तोपर्यंत रात्रीची शांतता तुला स्वीकारणार नाही. बुद्धाने सोमदत्तला 3 गोष्टी करायला सांगितल्या. क्षमा करा. झोपण्यापूर्वी मनातून सर्वांना क्षमा करा. ज्यांनी तुमचे मन दुखवले आहे त्याचे ओझे मनात ठेवू नका. मन हलके झाले की झोप आपोआप येईल. कृतज्ञता. आजच्या दिवसात जे काही चांगले घडले त्याबद्दल आभार माना. जेव्हा मन समाधानी असते तेव्हा मेंदूला शांततेचे संकेत मिळतात. श्वासावर लक्ष. अंथरुणावर पडल्यावर फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. विचार येतील आणि जातील, पण तुम्ही फक्त श्वासावर स्थिर राहा. जसा श्वास शांत होईल तसे विचार थांबतील. सोमदत्तने बुद्धांचे शब्द पाळले आणि त्या रात्री अनेक महिन्यानंतर तो एखाद्या लहान बालकासारखा शांत झोपला. मित्रांनो, झोप औषधाने नाही तर मन रिकामे केल्याने येते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा, आजचा दिवस संपला, आता मी शांत आहे. नमो बुद्धाय.